सर्व आमदारांनी पूर्णवेळ उपस्थित राहावं अशी सूचना फडणवीसांनी यावेळी केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच आमदारांनी सक्रिय राहावं असं देखील फडणवीसांनी बजावलंय। वर्षावरील स्नेहभोजनादरम्यान फडणवीसांनी आमदारांना या महत्त्वपूर्ण सूचना केल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वर्षा निवासस्थानी आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्नेहभोजनासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत देखील फडणवीसांनी आमदारांसोबत संवाद साधला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, स्नेहभोजनाचं आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आलेलं होतं, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या असं कळतंय। सागर बरोबर आहे, अधिवेशनाचा काळ सुरू आहे आणि त्यावेळी दरवेळा अधिवेशनामध्ये स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात येतं। यावेळी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरती सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन जे आहे ते भाजपच्या करण्यात आलेलं होतं। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदारांशी संवाद जो आहे तो साधलेला आहे। कुठतरी अधिवेशन काळ आहे, अधिवेशन काळ सुरू असताना सर्व आमदारांनी पूर्णवेळ उपस्थित राहावे अशा सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत, त्यावेळी आमदारांनी अधिक सक्रिय आपापल्या मतदारसंघात राहणं गरजेचं आहे। जनतेशी जास्तीत जास्त संपर्कात सुद्धा राहणं गरजेचं आहे अशा सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता सर्वांनी सोशल मीडियावरती अधिक प्रभावीपणे सक्रिय राहावे अशा सूचना सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना दिलेल्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।